नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे सुकट घातलेली कांद्याची पात आणि बटाटा. त्याचं हे लागणारं साहित्य. मी एका भांड्यामध्ये तेल घालून तेल गरम करून घेणार. नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घालून घेणार आहे. कांदा परतून घ्यायचा. हलका गुलाबी रंगावरती आला की त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे. टोमॅटो चांगले परतून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये 2 छोटे छोटे बटाटे स्वच्छ धुवून कापून ते घालून घेतलेत. ते घातल्यानंतर परत आपण 1 मिनिटभर हलवून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जी सुकट धुवून ठेवलेली आहे ती घालून घ्यायची. सुकट घालून चांगलं हलवून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये आपले मसाले घालायचे. धना पावडर, हळद आणि लाल मसाला आणि मीठ. मसाले आपल्या चवीनुसारच घालायचे. नंतर त्यात थोडी एक अर्धी वाटी थोडंसं पाणी घालून मी वरती झाकण ठेवून घेणार आहे. झाकण ठेवून त्याच्यामध्ये वर पाणी ठेवायचं. मग बटाटा शिजण्यासाठी पुरेसं आहे अर्धी वाटी पाणी. नंतर त्याच्यामध्ये कांद्याची पात घालून घेतली. ती चांगली हलवून त्याच्यावरती मी झाकण ठेवून घेणार आहे. झाकण ठेवायचं 1 मिनिटभर. पाणी असलेलंच ठेवायचं. नंतर 1 मिनिटाने काढून परत हलवून बघते. बटाटा शिजला असला तर ठीक आहे, नाहीतर परत 1 मिनिटभर झाकण ठेवायचं. थोडासा शिजायला बाकी आहे तर मी परत त्याच्यावरती 1 मिनिटभर झाकण ठेवून घेते. नंतर झाकण काढून परत एकदा चांगले हलवून घ्यायची. झाली तयार सुकट घातलेली कांद्याची पात आणि बटाटा.